महापालिका क्षेत्रामध्ये सध्या वृक्षगणना होत असताना ऐतिहासिक वारसा जपणारी आणि साक्ष देणारी अनेक झाडं मनपा क्षेत्रात आहेत. त्याची जपणूक करण्यासाठी व त्याची येणाऱ्या पिढीला ओळख करून देण्यासाठी एक जबाबदारी म्हणून स्वीकार करणं आवश्यक आहे. वृक्ष लागवड करत असताना आपल्या मौलिक अशा अनुभवांचा, सूचनांचा आणि वृक्ष संपदा वाढवण्यासाठी आपल्याकडील कल्पनेचा महापालिकेकडून नेहमीच स्वागत करण्यात येणार आहे. आपली सूचना www.smkcorporation.com व गिरीश पाठक उद्यान अध्यक्ष यांच्या मोबाईल नंबरवर 8329765875 वर देता येते. स्वच्छ सांगली, सुंदर सांगली हे वाक्य कधी काळी जनमानसांच्या हृदयाच्या जवळ होतं. तत्कालीन सांगली नगरपालिका यांचं हे घोषवाक्य होतं. सन 1998ला तीनही शहरांची सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका स्थापन झाली. शासन स्तरावरून विविध महाअभियान राबवण्यात येत असतात. लोकसहभाग हा अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचं समजून आता प्रशासन जोमाने कामाला लागलाय. माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी कोणतीही लोक चळवळ व्यापक करावयाची झाल्यास प्रशासन आणि लोकसहभाग हातात हात घालूनच पूर्ण होत असते, यावर त्यांचा विश्वास आहे, असं मत यावेळी व्यक्त केलं. त्यानुसार महापालिका क्षेत्रात 25,000 पेक्षा जास्त झाडं लावायचं लक्ष्य निश्चित केलंय. त्या दृष्टीने वाटचाल सुरू करण्यात आली आहे. झाडं लावणं आणि जगवणं यासाठी लोकसहभाग हा महत्त्वाचा असणार आहे. आपला परिसर प्रदूषणमुक्त, ऑक्सिजन पुरेपूर असलेला निर्माण करायचा असेल तर झाडं ही संपदा समजून वाढवणं काळाची गरज झाली आहे. जागतिक पर्यावरण समतोल राखत असताना वृक्ष लागवड, संगोपन ही संकल्पना नव्याने पुढे येते. प्रदूषणामुळे अनेक शहरं वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावर गाजत असताना सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये वृक्ष लागवड करून पर्यावरणपूरक संकल्प राबवण्याचं धनुष्य नागरिकांच्या सहभागाने उचलायचं आहे. ही बाब आनंददायी स्वरूपाची आहे. प्रत्येकाने यामध्ये सहभाग म्हणून या उपक्रमास साथ देण्याचं आवाहन माननीय आयुक्त शुभम गुप्ता यांनी केलं. येणाऱ्या काळात महापालिका प्रशासन वृक्ष लागवडीसाठी नवकल्पना यांचा स्वीकार करून वृक्ष लागवड करणार आहे. नागरिकांनी आपल्या वृक्ष लागवडीबाबतच्या नवीन कल्पना असतील, संकल्पना असतील तर त्या उद्यान अध्यक्ष गिरीश पाठक यांच्याकडे देऊन या उपक्रमाचा भाग व्हावा असं आवाहन करण्यात येतं.